यहोवा देवाच्या अभिवचनाप्रमाणे रोग्यांना आरोग्य देण्यासाठी पवित्र तेलाने क्रॉस करून व पवित्र पाणी त्यांच्यावर शिंपडल्यास यहोवा देव त्यांच्या सर्व पापांची क्षमा करून त्यांना आरोग्याचे दान देतो. गणना अध्याय 8 ओवी 5 ते 7. आणि यहोवा देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्रायलाच्या संतानांतून लेव्यांना घेऊन त्यांना शुद्ध कर आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी तू त्यांना असे कर की शुद्ध करण्याचे पाणी ते त्यांच्यावर शिंपड. लेवी अध्याय 14 ओवी 17. मग याजकाने आपल्या हातात उरलेल्या तेलांतील काही तेल शुद्ध होणाऱ्याच्या उजव्या हाताच्या टोकाला आणि त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला व त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला व मग याजकाने उरलेले तेल शुद्ध होणाऱ्याच्या डोक्याला लावावे. याकोबाचे पत्र 5 अध्याय 5 ओवी 13 ते 15. तुम्हामध्ये कोणी दुःख शोषित आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी हर्षित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. तुम्हामध्ये कोणी दुःखनाईत आहे काय, त्यांनी मंडळीच्या वडिलात बोलवावे आणि त्यांनी त्याच्यावर ओढवून त्याला तेल लावून प्रार्थना करावी. आणि त्याने विश्वासाने केलेली प्रार्थना रोग्याला वाचवेल आणि प्रभू यहोवा देव त्याला उठवेल आणि त्याने केलेल्या पापांची त्याला क्षमा करेल. हे जेकेल अध्याय 36 ओवी 22 ते 36. यहोवा देव हे जेकेलला म्हणतो, इस्रायलाच्या घराण्याला सांग, प्रभू यहोवा देव असे म्हणतो, ओ इस्रायलचे घराणे हो, मी तुम्हाकरता हे करीत नाही, तर जे माझे पवित्र नाव यहोवा हे तुम्ही जेथे गेलात तेथे राष्ट्रामध्ये अप्रतिष्ठित केले आहे, त्याकरता मी हे करतो. आणि माझे जे मोठे नाव राष्ट्रामध्ये अप्रतिष्ठित केलेले आहे, जे तुम्ही त्याच्यामध्ये अप्रतिष्ठित केलेले आहे ते पवित्र मानले जाईल असे मी करेन. आणि जेव्हा मी त्याच्या समक्ष तुम्हामध्ये पवित्र मानला जाईल तेव्हा राष्ट्रे जाणतील की मी यहोवा देव आहे असे प्रभू यहोवा म्हणतो. कारण मी तुम्हाला राष्ट्रामधून काढून घेईन आणि सर्व देशामधून तुम्हाला एकवटीन व मी तुम्हाला तुमच्या भूमीत आणेन आणि मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडून मग तुम्ही स्वच्छ व्हाल. मी तुम्हाला तुमच्या सर्व विटाळापासून व सर्व मूर्तीपासून स्वच्छ करेन आणि मी तुम्हाला नवे हृदय देईन व नवा आत्मा तुम्हामध्ये घालीन आणि मी तुमचे पाषाणाचे हृदय तुमच्या देहांतून दूर करून तुम्हाला मांसाचे हृदय देईन आणि मी आपला आत्मा तुमच्या आत घालीन आणि तुम्ही माझ्या नियमामध्ये वागाल असे मी करीन. आणि तुम्हाला आत्मा दिल्यामुळे यहोवा देवाचे विधी तुम्ही पाळाल व आचराल आणि जो देश मी तुमच्या पूर्वजांना दिला त्यात तुम्ही वसाल आणि तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा यहोवा देव होईन. आणि मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धपणापासून शुद्ध करीन आणि धान्य बोलावून ते बहुतपट करीन. आणि मी तुम्हावर दुष्काळ पाडू देणार नाही आणि मी झाडाचे फळ व शेताचा उपज बहुतपट करीन. मग तुम्ही पुन्हा राष्ट्रामध्ये दुष्काळामुळे निंदा पावणार नाही आणि तुम्ही आपले दुराचार व आपली कर्मे जी चांगली नव्हती ती आठवाल आणि तुम्ही आपल्या दृष्टीने आपल्या अन्यायामुळे व आपल्या अमंगळ कर्मामुळे आपणास कंटाळाल. प्रभू यहोवा देव म्हणतो, मी तुम्हाकरता हे सर्व करीत नाही असे तुम्हाला कळो. हो इस्रायलचे घराणे हो, तुम्ही आपल्या आचरणाविषयी लज्जित व शरमलेले व्हाल. प्रभू यहोवा देव असे म्हणतो, मी तुम्हाला तुमच्या सर्व अन्यायापासून स्वच्छ करीन. त्या दिवशी मी नगरे वसवीन आणि उजाड स्थाने बांधण्यात येतील आणि जी भूमी जवळून जाणाऱ्या प्रत्येकाच्या
दिसण्यात ओसाड होती, ती ओसाड झालेली भूमी मशागत केलेली अशी होईल. तेव्हा लोक म्हणतील, ही जी भूमी ओसाड होती ती एदेन बागेसारखी कशी झाली आहे, आणि जी नगरे ओसाड व मोडलेली होती ती तटबंदींची होऊन वसली आहेत. मग जी राष्ट्रे तुमच्या सभोवती उरलेली असतील ती जाणतील की मी यहोवा देवाने मोडलेली स्थाने बांधलेली आहेत, ओसाड भूमीची लागवड केली आहे. मी यहोवा हे बोललो आहे आणि हे मी करीनच. म्हणजेच यहोवा देव म्हणतो, माणसाची पापे पवित्र पाण्याने धुवून टाकीन आणि आजाऱ्यास पवित्रते लावल्यास त्यांना मी आरोग्य देईन, असे यहोवा देवाचे अभिवचन आहे. म्हणून आपण रोग्यावर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र तेलाने क्रॉस करून त्यांच्या अंगावर पवित्र पाणी शिंपडल्यास त्याच्या अंगातील अशुद्ध शक्ती व आजार यहोवा देव दूर करीन, असे यहोवा देव म्हणतो. आपण तसे केल्यास रोग्याला आरोग्य मिळेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.